हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये. तर चला, आज मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल आणि छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवली एकदम हॉटेलसारखी दही भेंडी, घरच्या घरी आणि घरगुती पद्धतीने. सामान घरगुती, अजिबात कसलंही बाहेरचं मसाला वगैरे अजिबात यूज केलेला नाही आहे. घरातलं जेवढं सामान मसाले वगैरे असतात तेवढ्यातच छान अशी हॉटेलसारखी एकदम मस्त दही भेंडी तयार होते. तर मी इथं भेंडी घेतलेली आहे. तर ही भेंडी जी आहे ती अर्धा किलो भेंडी आहे आणि थोडीशी मोठ्या साईजमध्ये आहे. तर तुमच्याकडे जर छोट्या साईजची भेंडी भेटली ना तर तुम्ही ती घेतली तरी चालेल, कारण की जास्त कट वगैरे नाही करावं लागणार. आता मी ही अर्धा किलो भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली. नंतर आहे ना कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घेतली, एक म्हणजे कोरडी करून घेतली आहे. कोरडी केल्यानंतर कसं भेंडीमध्ये जर पाण्याचं प्रमाण कोरडी जर नाही केली तर आपली भेंडी कसे चिकट होते. त्यामुळे ना कोरडी करूनच घ्यायची, म्हणजे भेंडी आपली चिकट होत नाही, मस्त होते एकदम. आता ही जी भेंडी आणलेली ना मी ती थोडीशी मोठी होती, त्यामुळे मी काय करते, एका भेंडीचे ना दोन भाग करते, म्हणजे 2 तुकडे करून घेते आणि त्याला मस्त असं मधून कट लावून घेते. म्हणजे आपण जो दह्याचा मसाला वगैरे बनवतो तर तो मसाला आहे ना एकदम भेंडीच्या आतमध्ये जातो आणि मग आपली भेंडी चविष्ट होते, छान लागते. त्यामुळे ना छोटी भेंडी असेल तर ती तर अजूनच छान लागते. पण असं काही नाही, छोटी नाही भेटली तर मग आपण बनवू नाही शकत. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती बनवा. फक्त मग तुमच्या आकारावर, तुम्हाला जसं छोटे आकार पाहिजे तसे मोठे तसं तुम्ही करू शकता. त्याच्या म्हणजे साईज कमी जास्त करू शकता. तर बघा, इथं मी कधी एका भेंडीचे 3 तुकडे करत होते, कधी एका भेंडीचे 2 करत होते, त्याच्या माझ्या याने. तर बघा, मस्त असं मध्ये ना त्यांना कट करून घ्यायचे, म्हणजे मसाला आतमध्येपर्यंत छान जातो आणि आपल्याला दह्याचा ना मसाला बनवून घ्यायचा आहे. तर आता मी पूर्ण भेंडी इथं कट करून घेतलेली आहे. छान आपली पूर्ण भेंडी अशी कट करून झालेली आहे. आता आपण मसाला बनवून घेऊया. बघा, आता मी इथं ना 2 कांदे घेतले, व्यवस्थित असे कट करून घेतलेले आणि माझ्याकडे ना चॉपर आहे, त्याच्यामुळे मी या चॉपरमध्ये ना कांदा बारीक चांगला कट करून घेते. म्हणजे बारीक कांदा असला तर आपला मसाला पण चांगला होतो. तर मी आता ह्या चॉपरच्या साह्याने बारीक कांदा असा चांगला कट करून घेते. 2 कांदे घेतलेले मी. मस्त मुलांच्या टिफिनसाठी किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी आपण वापरू शकतो. म्हणजे रेसिपी एकदम झटपट आहे आणि टेस्टी पण होते, छान होते. कधी कधी वेगवेगळे रेसिपी बनवायला छान वाटतं. तर बघा, मस्त कांदा आपला कट झालेला आहे. आता एका बाउलमध्ये ना 1 वाटी मी ना दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ना मी थोडीशी हळदी टाकून घेतली आहे आणि इथे ना रेड चिली पावडर घेतलेली आहे. तर ही जास्त काही तिखट नसते, काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती आहे. त्याच्यानंतर मी एक चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर टाकून घेतले आणि आता ना आपण ना मस्त याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम असं दही ना चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये. मस्त मसाले मिक्स होतात, दही पण मिक्स होतं छान, एकदम ग्रेव्ही टाईप होतं. तर आपली ही दह्याची ग्रेव्हीच आहे. तर त्यानंतर मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये ना मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. भेंडीच्या भाजीला आहे ना थोडंसं तेल जास्तच लागतं, कारण की ना आपल्याला पहिले भेंडी ना तेलामध्ये परतून घ्यायची असते आणि त्याच्यानंतर परत मसाला परतवायला तेल लागतं. थोडंसं तेल जास्त लागतं, पण आपली भाजी पण तेवढीच छान होते. त्याच्यामुळे जर नवीन भाजी खायची असेल तर थोडासा तेलाचा वापर जास्त होणारच. त्यामुळे ना थोडंसं तेल घालून चांगली भेंडी ना चांगली परतून घेतली आहे बघा. आणि साईज पण भेंडी परतल्यानंतर थोडीशी कमी होते. तर आता मी एका वाटीत काढून घेते आहे. भेंडी परतण्यासाठी ना 10 मिनटं लागतात बरं का. कमी गॅसवरच चांगली परतून द्यायची. मग चांगली परतली तर मग अशी काढून घेतली का मग त्याच कढईमध्ये आपल्याला ना मसाला बनवायचा आहे. तशीच कढई ठेवायची ती. तर बघा, पूर्ण भेंडी मी काढून घेतली. त्याच्यामध्ये परत थोडंसं तेल घातलं आहे आणि तेल घालून तो आपण जो कांदा कट करून घेतला तो कांदा टाकून घेतला आहे. आता कांदा पण चांगला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा आपला चांगला सोनेरी कलर झालेला आहे. आता आपण हे जी पेस्ट बनवली दह्याची, ही पेस्ट त्याच्यात टाकून घेऊया. मस्त पेस्ट झाली एकदम. आणि बघा, आता एवढे ना पूर्ण कांदा मसाला चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित सगळं. आणि चांगलं मसाल्याला एकदम तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. आणि दह्यातून पण असं एकदम तेल सुटतं आणि ग्रेव्ही पण आहे ना आपली एकदम छान होते. कारण की कसं मार्केटचं दही असतं त्याच्यामध्ये थोडं तरी पाण्याचं प्रमाण असतं. ते पाणी जिरलं तेव्हाच आपली भेंडी पण छान होते, नाहीतर पाण्यामध्ये भेंडी जर टाकली तर चिकट होईल. त्यामुळे आपलं
पाणी पण जिरतं आणि मसाल्याला पण छान तेल सुटलं तर मसाला पण परफेक्ट होतो. तर बघा असं मसाल्याला तेल सुटलं का मग समजायचं की आपला मसाला परफेक्ट झाला आहे. आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण परतून घ्यायचं आणि भेंडी टाकून द्यायची त्याच्यामध्ये. बघा मस्त भेंडी अशी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. चांगली परतून घ्यायची. पूर्ण मसाला मस्त भेंडीला लागतो. आतमध्ये आपण भेंडी कट केलेली असते मग त्याच्यात पण भेंडीचा म्हणजे मसाला जातो ना, तर भेंडी एकदम पूर्ण टेस्टी लागते, छान लागते. तर हीच भाजी जर हॉटेलला घ्यायचं गेलं ना तर 150-200 रुपये आपण देतो. तर 150-200 रुपये पण लागत नाही. मस्तपैकी भेंडी तयार होते आपली घरच्या घरीच. जास्त काही सामान पण नाही आहे आपल्या बाहेरचं, त्याच्यामुळे घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा. माझ्या रेसिपी तुम्हाला साध्या आणि सिंपल असतात, जास्त काही मसाल्याचे नसतात. बघा आता मस्तपैकी मिक्स करून घेतले. आता आपण याला मस्त झाकण ठेवून देऊया. 5 ते 10 मिनटं आहे ना, 5 मिनटासाठी ना झाकण ठेवून द्यायचं. आणि तुमच्याकडे जर ही वाळलेली मेथी ही मार्केटला पण भेटते, कस्तुरी मेथी म्हणतात, ही जर असली ना तुमच्याकडे तर मस्त असं वरतून टाका. आणि जर नसले ना तर कोथिंबीर टाकली तरी चालते, तरी पण छान टेस्ट येते. मस्त हातावर चुरगाळून टाकलेली आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचे. किती सुंदर दिसते बघा ना भेंडी, अजिबात चिकट नाही काय नाही. आता आपण थोडं 5-10 मिनटं झाकण ठेवून देऊ. बघा आता मी 5 मिनटासाठी झाकण ठेवलं होतं. मिक्स करून घेते, नाहीतर मग परत आपली भेंडी खाली लागेल. त्याच्यामुळे मी चेक करून घेते. बघा ना कसं छान असे तेल सुटलेलं आहे मसाल्याला. भेंडी एकदम परफेक्ट झालेली आहे आपली, एकदम हॉटेलसारखी दही भेंडी. बघा किती सुंदर दिसतंय. तेल पण सुटलेलं आहे आपल्या भाजीला, अजिबात चिकट नाही काय नाही, मस्त झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया छान अशा रेसिपीसोबत.